नमस्कार, शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्त इन्स्टंट कुरकुरीत डोसे बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण साहित्य पाहूया। तर इथं मी ज्वारीचं पीठ घेतलंय 2 वाट्या, कोथिंबीर लागेल आपल्याला, चिली फ्लेक्स 1 चमचा, जिरे 1 चमचा, मीठ घेतले चवीनुसार, तांदळाचं पीठ 3 ते 4 चमचे, कोबी घेतला आहे मी थोडासा, आणि कांदा लागेल आपल्याला 1 बारीक चिरलेला। तुम्ही भाज्या कुठल्या पण घेऊ शकता, ढोबळी मिरची, गाजर, कुठल्याही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता। आता आपण इकडे चटणीसाठी साहित्य पाहूया। इथं मी सुकं खोबरं घेतलं आहे 1 वाटी, आलं घेतलं 1 इंच, मिरची घेतली आहे 2-3, चवीनुसार साखर टाकायची आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकले तरी चालेल। चवीनुसार मीठ, कोथिंबीर, आणि आपल्याला इथं फुटाण्याची डाळ लागेल। तर आपण ही चटणी तयार करून घेऊया। आता आपण रेसिपीला सुरुवात करू। आपण ज्वारीचे आप्पे कसे करायचे ते पाहिलेलं आहे यूट्यूब चॅनलवर माझ्या, तुम्ही चेक करू शकता ज्वारीच्या पिठाचे आप्पे। आपण आता इथे डोसे बनवणार आहोत, तर ते आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण बॅटर तयार करायला घेऊया। इथं पीठ घेऊ आपण ज्वारीचं, ते टाकूया त्याच्यात, तांदळाचं पीठ, साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता। चिली फ्लेक्स टाकायचे, जिरं घालायचं आहे, कोबी घालायचं आहे, कांदा लागेल आपल्याला, आणि चवीनुसार मीठ। आता ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, आणि आपल्याला आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालून। या वाटीच्या साईड मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, तुमच्याकडे कुठलीही वाटी असेल ती तुम्ही घेऊ शकता। आता मी या वाटीनेच पाणी मोजून घेणार आहे। पाणी टाकते मी, जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण करायचं नाही आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं। अजून पाणी लागेल आपल्याला, आणि 1 वाटी पाणी घालते मी। हे छान मिक्स करून घ्यायचं। या पद्धतीने आपलं बॅटर रेडी झालेलं आहे। आता मी 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार आहे। आता आपण चटणी करायला घेऊया। आता सुकं खोबरं घ्यायचं आहे, आलं घ्यायचं आहे, मिरची घ्यायची आहे। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। मीठ घ्यायचे चवीनुसार, कोथिंबीर लागेल, आणि फुटाण्याची डाळ, आणि किंचित साखर पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। आता हे मी छान पाणी घालून चटणी रेडी करणार आहे। या पद्धतीने आपली चटणी रेडी झालेली आहे। आता याला मस्त फोडणी देणार आहे जिरं मोहरीची। तुम्ही असंही ठेवू शकता, नाही तर फोडणी जरी दिली तरी खूप छान लागेल। आता आपली चटणी रेडी झालेली आहे। आता मी फोडणी देते आहे। आता इथे तेल छान फोडणीच्या ह्याच्यामध्ये मी गरम करून घेतलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूया। मोहरी चांगली तडतडली की आपल्याला जिरं घालायचं आहे। हे छान तडतडलं
फोडणी छान आपली तडतडली आहे। आता आपण त्याच्यात टाकूया चटणीमध्ये। बघा मस्त वास येत आहे, जिरा आणि मोहरीचा खूप छान वास येत आहे। आता आपली चटणी रेडी झालेली आहे। आता आपण डोसे करायला घेऊया। आता आपलं हे बॅटर 10 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवलं होतं, ते छान झालेलं आहे। आता आपण डोसे करायला घेऊया। तवा पण खूप छान तापलेला आहे। आता मी तेल टाकते त्याच्यावर थोडंसं। तेल पसरून घ्यायचं आहे आणि आपण आता डोसे घालूया। या पद्धतीने करायचंय। साइडने तेल सोडायचंय। झालेली आहे। आता दुसरी साइड आपल्याला छान भाजायची आहे। या पद्धतीने आपण दोन्ही साइडने छान भाजून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता इथे। आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये। छान असा कुरकुरीत भाजायचा आहे, खूप छान होता तो डोसा। आता एका प्लेटमध्ये काढून घेते। पाहू शकता तुम्ही। याच पद्धतीने दुसरा डोसा सारखं ढवळत राहायचे, कारण खाली तेल बसू शकते, त्यामुळे खालूनच तुम्ही छान भाजून घ्यायचं आहे। मी आता पलटून घेतला आहे डोसा। एक साइड छान भाजून झालेली आहे, दुसरी साइड पण छान भाजून घ्यायची आहे। या पद्धतीने मी दोन्ही साइडने छान भाजून घेतलंय। छान असं कुरकुरीत भाजून घ्यायचंय। छान भाजून झालंय दोन्ही साइडने। आता मी काढून घेतली आहे, पाहू शकता तुम्ही इथे। अशाच प्रकारे मी करून घेते सगळे डोसे। या पद्धतीने आपले डोसे रेडी झालेले आहेत। आता मी मस्त सर्व करणार आहे। या पद्धतीने मी मस्त सर्व केलेला आहे। आपले ज्वारीच्या पिठाचे डोसे खूप छान झालेत, तुम्ही पाहू शकताय। मस्त असे स्पॉन्जी झालेले आहेत। तुम्ही टिफिनला पण देऊ शकता, मधल्या वेळेत खाऊ शकता, नाश्त्याला पण करू शकता। चटणी ठेवली आहे, सॉस बरोबर पण तुम्ही खाऊ शकता। या पद्धतीने आपले ज्वारीचे डोसे रेडी झालेले आहेत। तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।